जय हिंद मित्रांनो, नमस्कार. आज आपल्याला बघायचं आहे बेस्ट डाएट काय असलं पाहिजे. ॲक्च्युली बेस्ट डाएट कशासाठी पाहिजे तर मित्रांनो बघा, बोर्डवर मी तुम्हाला 5 गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यासाठी आपल्याला हा डाएट पाहिजे असतो. मग त्याच्यामध्ये पहिलं येतं ग्राउंडचा स्कोर वाढवायचा आहे, म्हणून आपल्याला एक बेस्ट आणि चांगलं डाएट घेणं गरजेचं आहे. काय होतं, कधी कधी आपली खूप हेवी प्रॅक्टिस होते आणि मग मसल खूप पेन करतात आणि मग त्या पेनमुळे आपल्याला नेक्स्ट डे आपला जो ग्राउंड आहे तो सुधारत नाही. मग त्याची रिकव्हरी झाली पाहिजे तर ग्राउंड सुधारणार, नाहीतर मग आपलं ग्राउंड हळूहळू मागे येत राहतो. नेक्स्ट आहे वेट लॉस. आता बरेच लोक असे जाडे आहेत, फॅटी आहेत किंवा पोट सुटलेलं आहे किंवा वजन जास्त आहे, मग त्यांना वेट लॉस करणं जास्त गरजेचं आहे. त्यानंतर वेट गेन. आता काही काही लोक 50 किलोग्रामच्या पण खाली आहेत, मग त्यांना वेट गेन करायचं, कारण वेट गेन झाल्याशिवाय तुमचा गोळा जात नाहीये. ओके, तुम्ही 1600 आणि 800 मध्ये परफेक्ट आहेत पण गोळाच जात नाही. नेक्स्ट आहे स्ट्रेंथ इन्क्रीज. जर स्ट्रेंथ वाढलीच नाही तर तुमचं इफेक्टिव्ह ग्राउंड होणारच नाही. ओके, म्हणून हा जो बेस्ट डाएट आहे तो ह्या सगळ्या गोष्टींना कव्हर करण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे. मित्रांनो, डाएट घेताना आपल्याला या 5 गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत. जसे की प्रॅक्टिसच्या आधी आपण काय खाल्लं पाहिजे, काय पियालो पाहिजे. त्यानंतर प्रॅक्टिसच्या दरम्यान, म्हणजे प्रॅक्टिस जेव्हा आपली चालू असते, आपण 2-3 तास प्रॅक्टिस करतो, तर त्या दरम्यान आपल्याला काय घेतलं पाहिजे. प्रॅक्टिसच्या नंतर आफ्टर प्रॅक्टिस काय खाल्लं पाहिजे, नाश्ता काय केला पाहिजे. त्यानंतर आपलं ऑब्व्हियसली दुपारचं लंच आणि रात्रीचं डिनर. ओके, मग ह्याच्यावर आपण सविस्तर बोलू. मित्रांनो बघा, आपल्या बोर्डवर मी काही देशी डाएट लिहिलेला आहे. हा पूर्णपणे देशी आहे. म्हणजे तुम्ही बाहेर बरेच लोक मला असं म्हणतात की सर आम्ही अमुक पावडर घ्यायची का, अमुक डब्बे घ्यायचे का, असं भरपूर सारे मेसेजेस येत असतात आणि ते प्रत्येकी डब्बे तुम्हाला माहिती आहे 1500च्या वरतीच असतात, 2000 1500. तर ते घेण्यापेक्षा तो जो खर्च आहे ना, तो तुम्ही इथे जर केलात तर मला असं वाटते हे एकदम बेस्ट नॅचरल आणि देशी डाएट असणार आहे आणि ह्याच्यातून तुमचं शरीर जबरदस्त भरणं करेल. आता बघा, ह्याच्यामध्ये काय काय आहे. चणे आहे, मूग आहे, शेंगदाणे आहे, मनुके, काजू, बदाम, खजूर, अंजीर, गूळ, मध, केळी, चना पावडर, मखाना पावडर. आता मित्रांनो, बोर्डमध्ये जे मी सगळं लिहिलेलं आहे हे सगळंच्या सगळं घेणं गरजेचं नाही. म्हणजे तुमचं बॅलन्स पण जमला पाहिजे ना, पैशाचा बॅलन्स जमला पाहिजे. तर तुम्हाला यामधले 4-5 गोष्टी शक्य नाही झाले तर तुम्ही अवॉइड करू शकता, परंतु हे जे लिस्ट आहे हे तुम्हाला घ्यायचे. ओके, आता बघा, ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला. प्रॅक्टिसला जाण्यापूर्वी, प्रॅक्टिसच्या दरम्यान आणि प्रॅक्टिस नंतर ह्या 3च गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला घ्यायच्या. ओके, मग काय करायचं, आदल्या रात्री तुम्ही काय करायचं, चणे, मूग, शेंगदाणे, मनुके, आता काजू 5, बदाम 5, ओके, खजूर 2, अंजीर 2, एवढ्या गोष्टी तुम्ही काय करायचं, रात्री भिजत ठेवायचं एका ह्याच्यातच. ठीक आहे, हे जे काय भिजत ठेवलेलं आहे त्याचा तुम्ही सकाळी सकाळी पाणी प्यायचं आणि बाथरूमला जायचं. का, कारण जर तुमचं पोट साफ असेल ना तर तुमच्या इतर ऍक्टिव्हिटी मस्तरित्या होतील आणि पोटातच तुमचं जर ते वेट असेल तर मग तुमचं जे आहे ना ग्राउंडमध्ये मन लागणार नाही. म्हणून सकाळी सकाळी पोट क्लिअर करणं हे जास्त गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या ज्या भिजवलेल्या गोष्टी होत्या त्याचं पाणी प्यायचं आहे. चणे, मूगदाणे आणि शेंगा हे तुम्ही एक मूठभर ठेवू शकताय. ओके, मग हे तुम्ही ठेवल्याच्या नंतर सकाळी तुम्हाला काय करायचंय, प्रॅक्टिसला जाण्याआधी 1 ग्लास ह्यांचा पाणी प्यायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला 2 खजूर खायचे आणि 1 केळी खायची आहे आणि प्रॅक्टिसला जायचं आहे. कारण सकाळी सकाळी कसं असतं, थोडंसं पोट खाली असलं ना की आपल्या प्रॅक्टिसमध्ये मन लागत नाही आणि पोट भरलं असेल तरी प्रॅक्टिस होत नाही. म्हणूनच फक्त 1 केळी खायची आणि 2 खजूर खायचं, तोंड गोड करायचं आणि आपल्या प्रॅक्टिसमध्ये निघून जायचं. आता मित्रांनो, प्रॅक्टिसच्या दरम्यान काय करायचंय बघा. प्रॅक्टिसच्या दरम्यान इलेक्ट्रो पावडर तुम्हाला जर पॉसिबल झालं तर घ्यायचं. पहिला 25 रुपयाला डब्बा भेटायचा, आता तो 5 रुपयाला पण मिळतो. ओके, तर दररोज तुम्ही 5 रुपये खर्च केलात तर उत्तम. अदरवाईज तुम्ही ग्लुकोन डीचा डब्बा मिळतो एक 35-40 रुपयाला, तो घेऊ शकता. किंवा नाही झालं तर ORS घेऊ शकता. आणि हे काय करायचं, तुम्हाला 1 लिटर पाण्यामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं आहे. ओके, आणि प्रॅक्टिसच्या दरम्यान थोडं 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 पाणी ह्यांचं पियायचं आहे. या 3 पैकी कोणतंही एक, मी हे तुम्हाला ऑप्शनल ठेवलं. जर इलेक्ट्रो पावडर शक्य असेल तर अदरवाईज ग्लुकोन डी किंवा मग ORS.
ओके, जे स्वस्त तुम्हाला पडेल ते तुम्ही घेऊन त्याचं शेक बनवून ठेवायचं आणि ते प्रॅक्टिसच्या दरम्यान प्यायचं. प्रॅक्टिस संपल्यानंतर एक डेअरी मिल्क चॉकलेट खायचं. का माहितीये का, आपली एनर्जी संपलेली असते आणि ती कुठेतरी ग्लुकोज भरून काढण्याचं काम हे चॉकलेटच्या मार्फत होत असते. तर एक 5 वाले चॉकलेट तुम्हाला हानिकारक ठरू शकत नाही. ओके, तर हे प्रॅक्टिसच्या दरम्यान तुम्ही करायचं आहे. आता मित्रांनो, प्रॅक्टिसच्या नंतर काय खायचं बघा. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करून घरी आलेले, ओके, तर सर्वात पहिलं बॉडी रिलॅक्स करायची. लगेच आंघोळीला पळायचं नाही, कारण तुमची बॉडी गरम असते. ठीक आहे, हातपाय धुतलं आणि लगेच काय करायचंय, तुम्हाला एक शेक बनवायचा आहे. मी जो शेक सांगेन ना, तो शेक जर तुम्ही बनवलं तर मी मित्रांनो सांगतो तुम्हाला, जे जॉईंट पेन होतात, सीन पेन होते, गुडघे दुखी होतात आणि शरीरात जे काही पेन आहेत, ओके, ते सगळं भरून काढणार हा शेक. एकदम पॉवरफुल शेक आहे, एकदम पॉवरफुल. मग या शेक मध्ये तुम्हाला काय काय घ्यायचंय, तुम्हाला काय घ्यायचंय, मनुके जे तुम्ही भिजवत ठेवलेले, काजू जे 5 भिजत ठेवलेले, बदाम जे 5 भिजत ठेवलेले, 2 खजूर ठेवलेले, अंजीर ठेवलेलं, जो गूळ ठेवलेला, कारण त्या शेकला थोडस गोडेसपणा आला पाहिजे म्हणून तुम्हाला गुळाचं तुकडं किंवा बारीक करून ते गूळ टाकायचं आहे. त्यानंतर अजून थोडीशी चव येण्यासाठी जरा मध टाकलं तरी चालेल. मध ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. 2 केळी टाकायचे तुम्हाला. किती? 2 केळी टाकायचे आहेत. आणि 200 ml तुम्हाला काय करायचंय, दूध टाकायचंय, दूध. ओके, यांचं काय करायचं, तुम्हाला शेक बनवायचं. शेक मिक्सरमध्ये ग्राइंड करायचा. आणि मित्रांनो, इतकं जबरदस्त, इतकं पॉवरफुल हा शेक आहे ना, तो पिया. मी आज सुद्धा पितोय, कारण मला आहे ना थोडंसं गुडघ्यामध्ये थोडासा त्रास होतोय. तर मी काय केलंय, हे शेक चालू केलेलं आहे आणि मी आता पितोय आणि मला फरक जाणवतोय. आणि जो माझा मित्र आहे, जो QRT ला आणि फोर्स 1च्या ट्रेनिंगला गेलाय, त्याने सुद्धा मला एक 15 दिवस आधी मला फोन केला होता की यार भाई, मला खूप हेवी प्रॅक्टिस होते इकडे, तर मला खूप त्रास व्हायला लागलेला आहे. तर मी त्याला हे सजेस्ट केलं. तो 15 दिवसातून घेतोय. गेल्या संडेला त्यांनी मला कॉल केला होता आणि मला बोलला, भाई मला फरक जाणवतोय. ओके, सो तुम्ही हा शेक पिया. ज्यांना पण गुडघेदुखी, जॉईंट पेन, जे काही पेन आहेत ना शरीरातले, ते सगळे गायब होणार आहेत या शेकने. लय पॉवरफुल शेक आहे. ओके, मग हे तुम्हाला कंपल्सरी दररोज घ्यायचं आहे. ओके, याला एक ऑप्शनल, केळीला दररोज जर समजा तुमच्याकडे केळी नसतील तर तुम्ही चना पावडर देखील ऍड करू शकता. म्हणजे काय, ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सेम, फक्त केळी न टाकता तुम्हाला तिकडे काय करायचंय, चण्याचा पावडर टाकायचा. म्हणजे ऑप्शनल आहे ते. ओके, एक दिवस तुम्ही केळीचं शेक बनवा, एक दिवस तुम्ही चना पावडरचा शेक बनवा आणि अशा प्रकारे तुम्ही काय करा, तो शेक दररोज 1 ग्लास प्यायचा आहे. आता हे मखाना पावडर आहे ना, मखाना पावडर, तो काय करायचा आहे माहिती आहे का, त्याला ग्राइंड करून ठेवायचं आहे, थोडासा भाजून ठेवायचं आहे आणि त्याला ग्राइंड करायचं आहे. आणि त्याची जी पावडर आहे ना, तुम्ही ह्या शेक मध्ये टाकून पियायचंय. मग त्याच्यामध्ये केळी जरी असलं तरी चालेल आणि चना पावडर ऑप्शनल असलं तरी चालेल. ओके, तो पावडर तुम्हाला दररोज 1-2 चमचे त्याच्यामध्ये टाकून पियायचं आहे. ठीक आहे. आता नाश्त्यामध्ये काय करायचंय, हे जे तुम्ही जे काही कडधान्य भिजवत ठेवलेले, ते कडधान्य तुम्हाला काय करायचंय, देशी गुळाबरोबर सेवन करायचं आहे. हे पण एक जबरदस्त पॉवरफुल आहे आणि ग्लुकोज भरण्याचं काम देखील करते. ठीक आहे, तर जे काय तुम्ही कडधान्य भिजवले होते ते कडधान्य तुम्हाला देशी गुळासोबत खायचं आहे. तर नाश्त्याला तुम्ही काय करू शकताय, जर व्हेज असाल, व्हेज, तर तुम्ही काय करायचंय, 2 चपाती किंवा 3 चपाती, जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं, त्याला घी लावायची. घी, तूप, आपलं जे देशी तूप आहे ते लावायचं आणि त्याला दुधासोबत खायचं. दुधामध्ये साखर न टाकता गुळ टाकायचं आणि त्याचं सेवन करायचं. एक नाश्त्याला जबरदस्त काम झालं तुमचं. सकाळचा नाश्ता हा थोडा स्ट्रॉंग झाला पाहिजे, जेणेकरून आहे ना तुम्हाला फटाफट एनर्जी रिकव्हरी होते. ओके, आणि जर तुम्ही नॉनव्हेज असाल तर अंडी खाल्लेली बरी. उकळलेली अंडी खायची, त्याच्यातला पिवळा बळक बाजूला टाकायचा आणि पांढरा बळक खायचा. 4 तरी अंडी तुम्ही खाल्ले पाहिजे आणि ते पण कसे, देशी अंडी. ओके, गावठी जे असतात बघा ते वाले, ते प्रकारचे अंडी खा. हे झालं तुमचं नाश्त्याचं. आता मित्रांनो, लंच आणि डिनर मध्ये काय डाएट घ्यायचा बघा. व्हेज वाल्यांना पण सांगतो, नॉनव्हेज वाल्यांना पण सांगतो. व्हेज वाले पनीर, सोयाबीनची भाजी, हिरव्या प्रकारच्या सगळ्या पालेभाज्या, आणि नॉनव्हेज वाले बॉईल चिकन असेल 200 ग्रॅम वगैरे, त्यानंतर काटेरी मासे. ओके, आणि भात डाळ दोघांना कॉमन आहे. ज्वारी आणि बाजरी याच्या भाकऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. मित्रांनो, जो लंच आहे ना तो तुमचा स्ट्रॉंग असला पाहिजे. रात्रीचा डिनर तुम्ही एकदम लाईट खा. म्हणजे जिथे तुम्ही समजा 2 भाकर खाताय किंवा 3 भाकर खाताय,
तिकडे त्याचे अर्ध खा. ओके, इकडे तुम्ही 200 किंवा 250 ग्राम खाताय, तिकडे 150 ग्राम खा. म्हणजे रात्रीचं जेवण थोडंसं लाईट खा, कारण रात्री कसं असतं आपल्या शरीराची हालचाल होत नाही आणि मग ते पचन बरोबर व्यवस्थित होत नाही. ओके, त्यासाठी तुम्ही रात्री थोडं लाईट, म्हणजे जे चालू आहे तेच, फक्त थोडंसं कमी खायचं. आपल्याला दररोज ज्वारीची आणि बाजरीची भाकरी जमणार नाही, तर आपल्याला काय करायचं, गहूची चपाती पण खायची, गहू. ओके, पण लक्षात ठेवायचं आहे, गहू दळताना आपल्याला ना, समजा तुम्ही 5 किलो गहू दळणार आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही एक 200 ग्रॅम काय करायचं, सोयाबीन टाकायचं, सोयाबीन बी. ओके, सोयाबीन बी मिळते बघा, बी, ती घ्यायची आणि त्या 5 किलो मध्ये टाकून द्यायचं. आणि जर 10 किलो दळत असाल तर मग 400 ग्राम वगैरे टाकून द्यायचं. असं तुम्ही करून गहू दळून त्याचे चपात्या पण तुम्ही खाऊ शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचं जे डिनर आहे आणि लंच आहे ते असू द्या. आणि लक्षात ठेवायचं, लंच पासून डिनर पर्यंतचा जो अंतर आहे, गॅप आहे, तो गॅप तुमचा कमीत कमी 6 तासाचा असला पाहिजे. म्हणजे काय, समजा तुम्ही 1 वाजता जेवण केलात, पोट भरून जेवण केलात, ओके, मग त्याच्या 6 तासानंतरच तुम्हाला डिनर करायचं आहे. त्याच्या दरम्यान तुम्हाला नॉर्मल छोटं मोठं काहीतरी खाल्लं तरी चालेल, परंतु जास्त खायचं नाही. कारण कसं असतं, जे डिनर आहे ना, ते व्यवस्थित पचन झालं पाहिजे आणि हे पचन क्रिया आहे ना, ही 6 तासात होत असते. ओके, म्हणून लंच आणि डिनर ह्यांच्या दोघांच्या दरम्यान 6 तासाचा काळ असला पाहिजे. त्याच्या दरम्यान तुम्ही छोटं एकदम लाईट काहीतरी खाल्लेलं चालेल. म्हणजे खूपच जर तुम्हाला भूक लागली असेल, भूक कंट्रोल होत नसेल तर मात्र, अदरवाईज तुम्ही गॅप ठेवलेला बरा. आणि हो, महिन्यातून 2 वेळा तुम्हाला उपवास करायचा आहे. उपवास करणं हे गरजेचं आहेच, कारण तुमची जी पूर्ण बॉडी आहे ना, ती एकदम व्यवस्थित राहते. बऱ्याचदा आपल्या बॉडीमध्ये कॅन्सरच्या पेशी वाढत असतात, तर त्यामुळे उपवास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, प्रत्येक महिन्यात बघा 2 एकादशी येते 15-15 दिवसाला, तर त्या एकादशीच्या दिवशी उपवास ठेवलेलं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्हाला पॉसिबल असेल तर मी असं रेकमेंड करेन, तर ते तुम्ही करा. एका दिवस उपाशी राहिल्याने बॉडी डाऊन होत नाही किंवा बॉडी ड्रेन होत नाही. ओके, लक्षात ठेवा. तर काही हरकत नाही, तुम्ही बिंदास उपास ठेवू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला डाएट घ्यायचं आहे. आता ह्या डाएट बरोबर या 6 टिप्सचं जर तुम्ही पालन केलं नाही, तर हा डाएट घेण्याचा तुमचा काय फायदा नाही. तुमचा मसल गेन होणार नाही, तुमचा वेट लॉस होणार नाही, वेट गेन होणार नाही, स्ट्रेंथ वाढणार नाही, काहीच होणार नाही. आणि ग्राउंड मार्क तर वाढायचं सोडूनच द्या. का, रिझन आहे बघा, अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सर्वात पहिलं, आपलं जे पूर्ण शरीर आहे तो 65% पाण्याने तयार झालेला आहे, तुम्हाला माहित आहे. मग त्यासाठी काय आहे, तुम्हाला दिवसातून 4 ते 5 लिटर पाणी पियायचं आहे. सारखं सारखं लघवीला गेलं तरी चालेल, परंतु पाणी जे आहे ते 4-5 लिटर पियत राहा. बऱ्याचदा आपण पाणी कमी पिल्यामुळे सुद्धा आपल्याला विकनेसेस येत असतात. ओके, म्हणून पाणी पियत राहा. त्यानंतर जे अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे 7 तास झोप. बरेच लोकांना मी पाहिलेलं आहे की तुम्ही ग्राउंड डबल करताय, 2-2 टाइम ग्राउंड करताय, 8-8, 10-10 तास अभ्यास करताय, परंतु जी झोप आहे ना, ती तुम्ही 5 ते 6 तास घेताय, जे की खूप भयंकर आहे. म्हणजे आता तुम्हाला काय वाटणार नाही, परंतु जेव्हा ऐन परीक्षा येईल ना, त्यावेळेला तुम्ही आजारी पडणार, 100% आपली खात्री आहे. किंवा तुम्हाला खूप विकनेसेस येणार, डोकं जड असणार, तुमचं जी बॉडी आहे ती रिकवर होणार नाही, बॉडी पेन हा कायमस्वरूपी राहील. म्हणून तुम्ही 7 तास झोप घ्या. झोप घेतल्याने तुमची जी बॉडी आहे ना, ती नेक्स्ट डे रिकवर होत असते, म्हणून झोप घेणं गरजेचं आहे. ओके, जे थकलेले मांसपेशी असतात ना, ते परत व्यवस्थित भरून निघतात, म्हणून 7 तास झोप कंपल्सरी आहे. नेक्स्ट आहे मालिश करणं. बघा, हप्त्यातून एकदा तुम्ही मालिश केलीच पाहिजे, कारण हे आपले जॉईंट पेन आहेत, मसल पेन आहेत, हे मालिश केल्याने एकदम चांगले रिकवर होतात. ओके, नेक्स्ट आहे स्विमिंग. मित्रांनो, स्विमिंग आहे ना, ही एक जबरदस्त थेरपी आहे. एवढी जबरदस्त थेरपी आहे ना की तुमची जी थकलेली बॉडी असते ना, ती परत रिकवर होते. बघा, तुम्ही कितीही थका आणि एकदा जाऊन 1 तासभर स्विमिंग करा, बघा तुम्हाला रिलॅक्स आणि कूल फील होईल. ओके, म्हणून सगळ्यांनी स्विमिंग शिका. येत नसेल तर शिका, काहीतरी लावा, डब्बं बिब्बं काय जे काय असेल तुम्हाला करता येईल ते करा आणि
स्विमिंग करा. ओके. त्यानंतर आहे योगा. योगा म्हणजे काय? माइंड पीस राहणे. जितकं तुमचं माइंड पीस राहील तितक्या जास्तीत जास्त गोष्टी तुमच्या लक्षात राहील आणि तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करू शकाल. बऱ्याचदा काय होतं, आपण अभ्यास करतो पण आपण फिजिकल बसलेलो असतो, मेंटली नाही. मग ही मेंटलसाठी तुम्ही दररोज 30 मिनिटं काढणं किंवा 15 मिनिटं जरी काढले आणि 5-6 प्रकारचे योगाचे प्रकार आहेत ते मी एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन, तेवढे नुसते 5 ते 6 प्रकार जरी केले ना तरी तुम्ही एकदम दिवसभरात कूल राहणार. ओके. आणि सर्वात महत्वाचं आणि लक्षात ठेवायचंय ते म्हणजे तुम्हाला तेलकट पदार्थ अवॉइड करायचंय, तुम्हाला तिखट पदार्थ अवॉइड करायचंय, तुम्हाला मसालेयुक्त पदार्थ अवॉइड करायचंय. बऱ्याच लोकांना बवासीर हा प्रॉब्लेम आहे, मूळव्याध येतो ना, मूळव्याध, तो प्रॉब्लेम आहे. बऱ्याच लोकांना पाणी पियत नसल्यामुळे किडनी स्टोन झालेला आहे, मुतखडा. तर हे जे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ते हे आपण रुटीन डिसिप्लिन फॉलो करत नाहीत ना, त्यामुळे होत असते. म्हणून ह्या प्रकारचं जर तुम्ही टिप्स फॉलो केलात तर 100% तुमची जी शरीर आहे ते ग्रो करेल आणि येणाऱ्या काळात तुम्ही 100% यशस्वी व्हाल. आता वेट लॉस आणि वेट गेन याच्यावर आहे ना या व्हिडिओमध्ये बोलणं तेवढं शक्य नाही, कारण ऑलरेडी ही व्हिडिओ खूप मोठी झालेली आहे. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही कंबाईन सांगून देईल की वेट लॉस कसं करायचं आणि वेट गेन कसं करायचं. ओके. त्यासाठी आपण काय डाएट असलं पाहिजे किंवा काय एक्सरसाइज असली पाहिजे ते आपण सविस्तर बोलू. ओके. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद.